हाय, हॅलो, नमस्कार. मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा आता आषाढी एकादशी पण आली आहे. त्याच्यासाठी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे. किंवा बघा अचानक जर पाहुणे आले तर आता शाबू ते भिजलेला नसतो. तर पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि पाहुण्यांना पण खूप आवडेल अशी रेसिपी आहे. माझ्या आईच्या हातची तर ही भगर खूप छान लागते. मला तिच्या हातची रेसिपी खूप आवडते ही. आणि मी तशीच तिच्यासारखी शिकलेली आहे. तशी चव पण येते त्या रेसिपीला. आणि पहा, तुम्हाला पण आवडेल ही भगर खूप छान लागते. म्हणजे अचानक करायला पटकन अशी ही रेसिपी आहे. भगर आपण तर भाजून ठेवतोच जरा जास्त. नेहमीच अशी भगर भाजून ठेवायची म्हणजे आयत्या वेळी आपल्याला करायला सोपी जाते. आता ही भगर मी अशी लाल छान भाजून घेतली आहे. तुम्हाला दाखवली मी अशी भाजते ते. आता काही साहित्य आहे ते बघा. पाव किलो मी, एक वाटी म्हणजे पाव किलोची वाटी आहे ती मी भगर घेतली आहे भाजून. कच्चे शेंगदाणे घेतलेत, मिरचीचे तुकडे, मीठ आणि एक मोठं बटाटं पातळ कापून घेतलेत आणि थोडंसं मोठाड कूट असं घेतलेलं आहे. थोडंसं कूट पण वापरणार आहे. आता कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला आवडेल असं म्हणजे जास्त कमी तुम्ही तेल घेऊ शकता. आणि तेलात आता मी जे कापून बारीक काप करून बटाटे ठेवलेत ते तळून घेणार आहे. छान असं थोडंसं मऊ होईपर्यंत, थोडंसं लाल होईपर्यंत तळून घ्यायचं. त्यामुळे भगर शिजताना बटाटा जरा शिजायला थोडासा टाईम लागतो आणि भगर लवकर शिजली जाते. त्यामुळे थोडंसं तेलात मी आधी बटाटं थोडंसं तळून घेणार आहे, जेणेकरून भगर शिजताना बटाट्याला शिजायला टाईम लागणार नाही किंवा कच्चं राहणार नाही. असं छान थोडंसं मऊ होईपर्यंत, लालसर दिसेपर्यंत सतत हलवत राहायचं आणि बटाटा तसं फ्राय करून घ्यायचं. पहा म्हणजे आता शिजले बटाटं. आता त्यात मी मिरचीचे तुकडे टाकते. जास्त टाकले तरी आवडते. छान झणझणीत अशी भगर होते. छान चवीला लागते. मीठ टाकलेले. जेवढी तिखट असेल तेवढी भगर छान लागते. पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी खाता, जास्त खाता, त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरची घ्यायची आहे. आता मिरची पण म्हणजे जास्त पण तळू द्यायची नाही आणि कच्चीही राहू द्यायची नाही. जास्त तळलं पण ती मिरचीचा कलर चेंज होतो. त्यामुळे असं थोडीशीच मिरची तळून घ्यायची. पहा आता तळली मिरची. त्यात आता मी शेंगदाणे कच्चे घेतले होते तेच टाकलेले आहेत. तेलात थोडंसं परतून घेणार आहे मी. जास्त म्हणजे जास्तही तळायचे नाही आहेत आणि कच्चेही ठेवायचे नाहीत. काही जणी म्हणजे पाण्यातच कच्चे पण पाणी ओतलं का आपण त्याच्यात कच्चे शेंगदाणे टाकतात. त्यामुळे असे शेंगदाणे असे उकडल्यासारखे कच्चे छान लागतात तसे. पण थोडंसं तेलात परतल्यावर शेंगदाण्याला छान चव लागते, म्हणून थोडंसं तेलात परतून घ्यायचे शेंगदाणे. आता त्याच्यात मी भगर टाकून घेते. तेलामध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आहे. छान हलवून घ्या आणि मग गरम पाणी करून घेतलेले ते मी टाकणार आहे. गरम पाणी घेतल्यामुळे भगर शिजायला म्हणजे पटकन होते, कारण भगर शिजायला टाईम लागतो. म्हणून थोडंसं पाणी गरम करून घेतलेले ते मी टाकून घेते त्याच्यामध्ये. म्हणजे पटकन पाण्याला उकळी येणार आणि भगर शिजायला सोपं होतं. आता ते जे मोठाड कूट होतं ते पण मी थोडंसं टाकलेले. म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. म्हणजे जास्त जर आवडत असेल तर जास्त, कुणाला जास्त कूट आवडत नाही कारण आपण शेंगदाणे पण वापरलेले आहेत. त्यामुळे थोडंसं जरी कूट टाकलं तरी चालतं किंवा जास्त टाकलं तरी चालतं. आता अजून जसं लागेल तसं शिजते का ते पाहून, भगर पाहून मग पाणी आपण लागलं तर टाकणार आहोत. थोडीशी अजून पांढरट दिसते म्हणजे अजून शिजलेली नाही आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकावंच लागेल. असे छान शिजेपर्यंत जास्तही शिजवायचे नाही. थोडीशी अशी कच्ची थोडीशी राहिलेली खूप छान लागते भगर. एकदम गाळ पण शिजल्यावर नाही छान लागत भगर. अशी लागलं तर पाणी टाकू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं. जास्त पातळ पण नाही ठेवायची आणि जास्त मोकळी नाही होऊ द्यायची. आता शिजली आहे माझी छान भगर. आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. त्याच्याबरोबर मी लिंबाचं लोणचं घेतलं आहे खायला. उपवासाचंच आहे. असं छान गरमागरम भगर
छान लागते. माझ्या आईच्या हातची भगर खूप छान लागते. तशीच भगर आता झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही करा, पाहुण्यांनाही खूप आवडेल. किंवा आपलाही उपास असेल, कामाच्या ह्याच्यात विसरला शाबू भिजू घालायला, तर अशा पद्धतीने भगर करून पहा आणि खूप छान लागते. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा या फराळीला. धन्यवाद.